भारताच्या संविधानाचे शिल्पकार. त्यांनी समानतेचा विचार केला होता. त्यांनी स्त्रियांसाठी कार्य केले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजवले. आपल्या संविधानाप्रमाणे कायद्यापुढे सगळे भारतीय समान असून धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. आता आपण बघणार आहोत कुटुंब संस्था. कुटुंब हे तुम्हाला माहितीच असेल ना? हो तुम्ही कुटुंबात असतात ना? हो कुटुंब संस्था. कुटुंब ही समाजातील सर्वात प्राचीन आणि मूलभूत संस्था आहे. आई, वडील, मुले आणि इतर नातेवाईक एकत्र राहून तयार होणाऱ्या समूहाला कुटुंब असे म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंब संस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती. आता आपण बघणार आहोत समाज कल्याण. समाज कल्याण म्हणजे काय माहिती आहे का विद्यार्थ्यांना तुम्हाला? हो, समाजासाठी कार्य केले जाते ना, शासनाने जे कार्य करतात त्या समाज कल्याण म्हणतात. हां, वेगवेगळे समाज कल्याण. समाजातील दुर्बल, गरीब, अपंग, स्त्रिया, वृद्ध यांच्यासाठी संस्कार व समाजाचे केलेली मदत म्हणजे समाज कल्याण होय. भारतामध्ये समाज कल्याणासाठी विविध कायदे व योजना राबविल्या जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे समानता व सामाजिक न्याय यांना महत्त्व दिले. 4. विद्यार्थ्यांना तुम्हाला मी काहीतरी फोटो दाखवते ते तुम्ही सांगा बरं काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काय? यांचे भारताचे संविधान आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, तुम्ही त्याचे आता उत्तर द्या. मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारते, तुम्ही त्याची उत्तर द्या. संविधानामुळे नागरिकांना काय मिळाले? समान हक्क अधिकार. पूर्ण वेगळं उत्तर द्या. संविधानामुळे नागरिकांना समान हक्क मिळाले. समान हक्क मिळाले. आता दुसरा प्रश्न, कायद्यामुळे सर्व नागरिक समान आहेत. बरोबर. एका आहे. मॅडम तो प्रश्नच तसा लिहिलेला आहे. कायद्यामुळे सर्व नागरिक समान आहेत. समान आहे. काय आहे तो समान होत. आता दुसरा प्रश्न, संविधानाचे जनक कोणाला ओळखले जातात? डॉक्टर बाबासाहेब. संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जातात. आता संकलन जोड्या लावा. 15 ऑगस्ट देश स्वतंत्र. 15 ऑगस्ट देश स्वतंत्र. दुसरी जोडी संविधान डॉक्टर